गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आज आपण रिच डॅड पुअर डॅडमधील पहिल्या प्रकरणाची समरी वाचणार आहोत. तर याच्यामध्ये प्रामुख्यानं लेखकांनी आपले जे दोन बाप आहेत त्यांच्याविषयी सखोल माहिती सांगितलेली आहे. म्हणजे जे गरीब जो पुअर डॅड जो राहतो तो नेहमी लेखकाला म्हणायचं की तू शाळेत जा आणि भरपूर अभ्यास कर आणि मार्क चांगले मिळव आणि चांगली नोकरी शोध आणि त्यांनी तुझं जीवन सुधारेल. पण त्याचे जे रिच डॅड जे श्रीमंत वडील होते ते काय म्हणायचे की तुला काम करायचं आहे पण काही वेळानंतर तुला पैशाला कामाला लावायचं आहे. म्हणजे ते म्हणतात की तुला काम करायचंच आहे पण एक वेळ अशी यायला पाहिजे की त्यावेळेस तू पैशाला कामाला लावायला पाहिजे, असं त्याचे रिच डॅड म्हणायचे. आणि लेखकाचे दोन्ही डॅड उच्च शिक्षित होते आणि दोघंही आयुष्य म्हणजे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सफल होते, म्हणजे यशस्वी होते. तर मित्रांनो, ज्यावेळेस लेखक हा लहान होता, टीनेजर होता, त्यावेळेस दोन्ही जे त्याचे वडील आहेत ते श्रीमंत नव्हते. ते त्यावेळेस आपल्या लाईफला पुढं आणण्यासाठी झगडत होते असं लेखकाने सांगितलं आहे. तर याच्यामध्ये होतं असं की ज्यावेळेस लेखक आपल्या श्रीमंत डॅडकडे जातो पैसा कसा मिळवावा किंवा श्रीमंत कसं व्हावं हे शिकण्यासाठी ज्यावेळेस श्रीमंत डॅडकडे जातो त्यावेळेस ते डॅड त्याला बिनपगारी दररोज 8 ते 12 तास काम करायला लावतात त्यांच्या एका छोट्या दुकानामध्ये डबे पुसण्यासाठी. तर अशी ती गोष्ट सुरुवात होते. म्हणजे तो भरपूर चिडतो, जो लेखक आहे तो भरपूर चिडतो आणि त्याला म्हणतो की हे तर एकदम बालकामगाराचं शोषण केल्यासारखं करताय तुम्ही. तर मित्रांनो, असं त्यांनी याच्यामध्ये म्हणजे असं डायरेक्ट शिकवण दिलेलं नाही, कृतीतून शिक्षण हे लेखकाला भेटलेलं आहे. तर याच्यामुळं लेखक आणि त्याचा मित्र माईक ते काय करतात की सगळ्या लोकांकडून पूर्वी ते ॲल्युमिनियमच्या ॲल्युमिनियमचे टूथपेस्ट यायचे. तर सगळ्या घरातून ते ॲल्युमिनियमचे टूथपेस्ट गोळा करून त्यांनी म्हणजे त्याचा पैसे पाडण्याचा ते बिझनेस चालू करतात. बिझनेस म्हणजे ते चालू करतात पण त्यांचे जे श्रीमंत डॅड आहेत ते बघतात आणि ते म्हणतात की तुमचं इंटेन्शन चांगलं आहे पण तुमचं जो वे आहे तो चुकीचा आहे.